ते वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघामार्फतचं पहिलं षटक घेऊन शिवा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या बाजूने पहिल्या इनिंगचा पहिला चेंडू चांगला पुश केलाय. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातात पहिला झेल टिपला जातोय. मोठा धक्का बसतोय. आई वाघोबा मागजण या संघाला. आई वाघोबा मागजण या संघाला पहिला धक्का बसतोय. ओपनर फलंदाज या ठिकाणी बॅक टू द पॅव्हेलियन चाललाय. माघारी जावं लागतंय. अभिजित येतोय जागा घेण्यासाठी. पहिल्या चेंडूवर मोठा धक्का. चांगला मातंबर फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन ऑफसाईडच्या दिशेने पुश केला होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात पहिलाच धक्का. अभिजित येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी बदल घडवला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज शिवा गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी मला वाटतं काहीतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर बली प्राप्त केला होता. चांगला चेंडू होता. हलकासा ऑफ साईडच्या दिशेने पुश केला होता, परंतु क्षेत्ररक्षक असल्यामुळे फलंदाज बाद होता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू किती धावेसाठी जातो. एक धाव पूर्ण होते. हलकीसे एज लागले. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धाव मिळते. एका धावेने संघाचा श्री गणेशा होतोय. धावसंख्या झाली ती एक. एका धावेने संघाचं खातं खुललं जात आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी शिवाच्या माध्यमातून आपल्या संघासाठी पाहायला मिळते. भडवलेवाडीचा गोलंदाज चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना दिसतोय. खेळपट्टीवर दाखल झालाय. फलंदाजीसाठी या ठिकाणी प्रथमेश येतोय. संघासाठी किती धावांचा डोंगर उभा करतो पाहूया. किती धावांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल घडवले जात आहेत. पहिला चेंडू विकेट प्राप्त केली होती, परंतु दुसऱ्या चेंडूवर हलकासा तटवला होता. एक धाव तर नक्कीच मिळाले. दोन चेंडू झालेत, एक धाव झाले. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येतोय. मोठा फटका खेळलाय. उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातात दुसरा बळी प्राप्त होतोय. दुसरा धक्का, दुसरा हादरा या ठिकाणी मिळतोय. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हेलियन जातोय. मोठा फटका तर घेतला होता, परंतु तितकासा संपर्क झालेला नाहीये. फलंदाज चाललाय. पुन्हा एकदा बॅक टू द पॅव्हेलियन डगआउट मध्ये परत चाललाय. धावसंख्या मला वाटतं अत्यंत स्थिरावली एक. या धावसंख्येवर चांगल्या प्रकारची गोलंदाजी शिवायच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दोन बळी प्राप्त केलेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. मला वाटते पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव. आदरणीय संदेजी जोगळे एस स्पोर्टचे सर्व आणि आपल्या विभागातील एक नामांकित खेळाडू जे की आंबोगावमधून बिलॉंग करतात. विनंती असणार आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. संदेजी जोगळे. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2. या धावसंख्येवर पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या झाली ती 2. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हलकीसे एज लागले. मागच्या बाजूला गेलाय. परत येतोय. एक धाव येते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या थोडीशी पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3. या धावसंख्येवर चांगल्या प्रकारची गोलंदाजी बघायला गेलं तर शिवाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक असताना धावसंख्या स्थिरावली ती 3. या धावसंख्येवर बघायला गेला तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी शिवाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी करतोय. पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जातो पाहूया. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज होतोय. ऑफसाईडच्या दिशेने पुश केलाय. एक धाव तर निश्चितच मिळेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4. या धावसंख्येवर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4. या धावसंख्येवर चांगल्या प्रकारची गोलंदाजी शिवाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. 6 चेंडूमध्ये 4 धावा मोजल्यात. 2 विकेट सुद्धा काढल्यात. चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते आपल्या संघासाठी. पुढील गोलंदाज कोण येतो, कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातो या ठिकाणी पाहूया. चर्चा होते. चर्चा झाली देखील पाहिजे. आताची चर्चा ही तुमची विजयाची वाटचाल ठरू शकते.
परंतु चर्चा झाली देखील पाहिजे, जास्त वेळ नको, सामन्याला विलंब करू नका, सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. गोलंदाजी मार्कवर अथर्वच्या हातामध्ये या ठिकाणी गोलंदाजीचा भार दिला जातोय. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघामार्फतचं दुसरं षटक घेऊन अथर्व आपल्या संघासाठी. फलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडवर असणार आहे तो परेश आपल्या संघासाठी. आतापर्यंत बघायला गेला तर 6 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा घेतल्या, 2 विकेट सुद्धा काढल्या. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये शिवाच्या माध्यमातून. अथर्व आपल्या संघासाठी किती धावा रोखतोय पाहूया. फलंदाजाला जगडून ठेवण्याचं काम करतो का? पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये मला वाटतं या ठिकाणी काहीतरी चेंजेस घडवले जात आहेत. परेश फलंदाजी मार्कवर आहे. कशा प्रकारची खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते पुढच्या चेंडूवर दिसेलच. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. डाव्या बाजूने चेंडू फेकलाय, उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि या ठिकाणी अचूक झेल टिपला जातोय का? परंतु या ठिकाणी मिसफिल्ड होते. 2 धावा कंप्लीट होत आहेत. झेल टिपला गेला असता, तिसरा धक्का मिळला असता, परंतु या ठिकाणी जज तर चांगला केला होता, परंतु मिसफिल्ड होते. आपल्या विभागातील एक नामांकित आणि एका आदर्श व्यक्तिमत्व ज्यांनी ज्ञानामृताचा कलश वाईट आहे ना करून देण्याचं काम अनेक विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे, असं दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय अनिल गड्यार सर यांचं देखील इथे सहर्ष स्वागत करतो. विनंती असेल अनिल सरांना आपण व्यासपीठावरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवर. गोलंदाजी मार्कवर अथर्व गोलंदाजी टाकतोय. पहिल्या चेंडूवर मला वाटतं 2 धावा आल्या, तर दुसऱ्या चेंडूवर अरे डायरेक्ट आहे चांगल्या प्रकारची गोलंदाजी. काय मारतोय खोलवर टाकण्याचा चेंडू टाकला होता, मिस केलाय. मोठा फटका तर घेण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव चाललाय. धावसंख्या अद्याप तरी स्थिरावली ती 8 या धावसंख्येवर. चांगल्या प्रकारची गोलंदाजी शिवा यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती, परंतु अथर्व सुद्धा तीच कामगिरी पार पाडतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची गोलंदाजी. काय चेंडू फेकलाय, जाऊ नको, लगेच जाऊ नको. पट्टीच्या पुढे टाकला होता. हा चेंडू मात्र थोडासा मागे ओढलाय. चेंडूला फलंदाजाला या ठिकाणी बीट करताना दिसतोय अथर्व आपल्या संघासाठी. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना धावसंख्या वाढते, धावसंख्येत भर होते, धावसंख्या थोडीशी पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा चांगला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, हलकीशी एज लागले. 1 धावीचा प्रयत्न यशस्वी होतो. कशाला धावसंख्येत भर धावसंख्या आता दुहेरी आकड्यात प्रवेश करते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवर. चांगल्या प्रकारची गोलंदाजी अथर्वच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजूनही मला वाटते 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. दुसऱ्या षटकातल्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ऍडव्हान्स प्रयत्न. फलंदाज बाद होतोय, धाव बाद होतोय. चांगल्या प्रकारची पकड या ठिकाणी एसटी रक्षकाच्या हातातून आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज चाललाय बॅक टू द पॅव्हेलियन. मला वाटतं या ठिकाणी तिसरा धक्का बसतोय. बॉलर बघून टाकतोय आई वागजाई असं त्याचं मागजन या संघाला. धावसंख्या स्थिरावती ती 10 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अथर्व सुद्धा चांगली कामगिरी करताना दिसतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. न्यू बॅटर या ठिकाणी मैदानात दाखल झालाय. फलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड बॅट ठिकाणी दाखल होतोय. किती मोठा फटका. संधी तर मिळाली, संधीच सोनं करणं या ठिकाणी गरजेचं आहे. शेवटच्या चेंडूवर दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या स्थिरावली ती 10 या धावसंख्येवर. शेवटच्या चेंडूवर काय घडला जातो पाहूया. क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी बदल घडवला जातोय. चला पंच सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करून घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारचा विलंब करू नका. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. पुन्हा एकदा साईड चेंज टोळावलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. शॉट यार, शॉट कम ऑन यार, शॉट चेंडू या ठिकाणी 6 धावा मिळत आहेत.
फिल्डिंग तर चांगली केली होती परंतु बॅलन्स या ठिकाणी झाला नाही. धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या धावसंख्येवर. चांगल्या प्रकारचे आक्रमक ए फलंदाजी. टाक बाहेर जाऊ दे. काळी कुठे आहे? काळी खाते घेऊन ठेव. गोलंदाजी मार्कवर वरती कोट्यातलं पहिलं आणि संघामार्फतचं अंतिम आणि शेवटचं षटक घेऊन सुहास आपल्या संघासाठी धावसंख्या स्थिरावली ती 16 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 4च धावा दिल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी 12 धावा मोजल्या जात आहेत. तिसऱ्या षटकामध्ये किती धावा मोजतात हे षटक निर्णायक ठरणार आहे की किती धावांचा डोंगर या ठिकाणी चेस करावा लागतो बडवलेवाडी या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाजाचे होते चांगला चेंडू होता. हा चालेल चालेल. एक धाव तर निश्चितच मिळेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. यश येतोय, साहिल येतोय. लेफ्ट हँड बॅट्समन या ठिकाणी साहिल फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. सुहास कशा प्रकारे खेळून काढतात पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतील सुहास आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बॉलर राईट ओव्हर द विकेट, राईट राऊंड विकेट मारा करता येतं. या ठिकाणी चांगला पुश केला आहे. परंतु मिस स्पीड होते. हातात कुठं मारतोय? या येस ना ठिकाणी वरनं. कॅच शूटी तर मॅच शूटी. डॉट नको. झेल टिपल तर नक्की विजयी व्हाल. कॅचेस विनिंग द मॅचेस असं म्हटलं जातं परंतु या ठिकाणी झेल सुटतोय. धावसंख्या स्थिरावते ती 18 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली ती 18. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुहास आपल्या संघासाठी साईड चेंज केले. ओव्हर द विकेट टाकणार आहेत. चेंडू समोरच्या दिशेने धाव ना नाण्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. बस 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 बस. 2 धावा तर मिळतील. तिसऱ्या धावेचा कॉल होतो का? आवाज लक्ष ठेव. 2 धावा मिळतात. 2 धावेने धावसंख्या थोडीशी पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. चांगल्या प्रकारची फटकेबाजी अपेक्षित आहे. आपल्या संघाला जर जरा साईड ना. मोठ्या धावांचा डोंगर उभा करून द्यायचा असेल तर नक्कीच चांगल्या प्रकारचे आक्रमक खेळी करणं गरजेचं आहे. धावसंख्या झाली ती 20. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या झाली ती 20. भडवलेवाडी या संघाकडून अरे फलंदाज जा. उघड दी दुसरी घे. धावबाद होत आहेत. 2-2 पाहिजे. 2 बॉलला 2-2 पाहिजेत रे. न्यू बॅट्समन या ठिकाणी मैदानात दाखल झालाय. काय बाबा चौथा धक्का बसतो. कशाला गेलास पुढं? हातातला कशाला धावतोय? 20 या धावसंख्येवर. बॅट घेतो बदल. चला पंचायत लवकरात लवकर सुरुवात करायची. पुन्हा राईट ओव्हर द विकेट मारा करतील सुहास. न्यू बॅटर मैदानात दाखल झाले. किती धावांसाठी चेंडू जातो? या नाण्या या. एक धाव तर नक्कीच मिळते. तुझ्याकडे ठेव नाण्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. साईल येतोय. ओपनिंगला साईल येतोय. साईल कडून मला वाटतं शेवटच्या षटकामध्ये दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू मिळाला होता. शेवटच्या चेंडू मध्ये आला होता. शेवटचा चेंडू फेटाळलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली 21. पुन्हा एकदा राईट राऊंड विकेट मारा करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसऱ्या धावेचाही कॉल दिला जातोय. 3 धावा मिळतात. त्यांना या ठिकाणी 2च धावा मिळतात. धाव